म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तो महास्वर्गात जातो, ओम नामाचा जप करून तिथून खर्च करून येतो. तिथे रेस्टॉरंट्स उघडलेत ब्रह्माजीच्या वेगळ्या लोकात, त्यांचं स्वतःचं वेगळं रेस्टॉरंट विष्णूजींच्या लोकात, ज्याला स्वर्ग असं नाव ठेवलंय. तर आम्ही आपली पुंजी तेथे नेतोय. तिथे आपला टॅक्स घेतात, कोणाचा 10%, कोणाचा 15-20%, कोणाचा 25%. तुमच्या धनावर ते चार्ज घेतात. बाकी खाणे तुमच्या पैशाने, जसे तुम्ही हॉटेलमध्ये जाता ते चार्ज वेगळा लावतात तुम्हाला. अशा प्रकारे हे सर्व जुळवाजुळव करून हे आपले ब्रह्मांड चालवतात. तर आपण ह्या लोकात आपल्या धनाचा नाश नको करायला. आता आपल्याला ज्ञान झालं, आपण सतलोकी जाऊ. आता काय म्हणतात परमात्मा की तुम्ही तिथून जेव्हा आलात भक्तीने युक्त होता. मेरे हंसा भाई, अनस्वरूप था जब तू आया और अपना स्वरूप बोल में बोला ताते जीव का आया. आता तू आपलं वास्तविक स्वरूप आणि स्थान विसरला आहेस, म्हणूनच तू इथे भिकारी बनून फिरतोय. आणि इथे सुख मिळूच शकत नाही. हवं तर राष्ट्रपती बन. काही ना काही टेन्शन, त्याला काही पारिवारिक आपत्ती येईल, त्याच्या शरीरात असा काही आजार असेल की डॉक्टर पण फेल होतील भक्तिहीन प्राण्याचे. कारण की पूर्वजन्मीच्या पुण्यांनी उच्च पद पोस्ट प्राप्त करतो, चांगलं धन प्राप्त करतो. कारण की पूर्वजन्मांची बॅटरी चार्जड आहे. पुढे चार्जर न लावल्याने बॅटरी किती दिवस काम करेल? एक दिवस त्याला आपले काम सोडायचेच आहे. अशा पुष्कळशा गोष्टी प्रमाण आहेत. अंत्यसमयी काय हाल झालेत ह्या प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांचे. तर सांगायचा भाव हा आहे की ही भगवानाची सर्व मुले आहेत. परमात्मा हा प्रमुख आहे, त्याला आपण विसरलोय. त्याची आठवण करून देण्यासाठी संत व सत्संग होत असतात. आता प्रसंग चाललाय की आम्ही सतलोकातून आलो तेव्हा खूप भक्तीने परिपूर्ण होतो. याने आम्हाला लुटलंय. आता दयाळूने दया केली आहे. तुम्हाला तितकेच चार्ज करतील जितके तुम्ही तिथून चार्ज होऊन आलात. भक्तीची कमाई अत्यावश्यक आहे. एक काही माथे फिरू संत म्हणतात एक विशेषत्वाने, त्यांना नास्तिक समजलं पाहिजे ज्यांचे असे विचार आहेत. भक्तीच्या आडून ते नास्तिकतेच्या आडून नास्तिकतेची बीज पेरत आहेत. दासाने अशा सर्वांचं साहित्य वाचले, कबीरपंथी संतांचं वाचले, सर्व धर्मगुरूंचं अन्य शास्त्र धर्मशास्त्र वाचले. त्यामध्ये दासाने काय पाहिलं, जे लोकवेद प्रत्येक धर्मात चालू आहेत त्यांच्याहून वेगळं ज्ञान सद्ग्रंथात आहे. आणि सद्ग्रंथातील ज्ञानाविना आम्ही ऐकत सांगत ऐकवत आहोत ते सर्व लोकवेद आहेत, दंतकथा आहेत, व्यर्थ आहे, त्याचा काही उपयोग नाही. एक जम्मूमध्ये आहेत, कबीरपंथी म्हणवतो. कोणतंसं रांजडी गाव आहे जम्मूमध्ये, त्यांचं नाव आहे श्री मधु परमहंस. आता त्याने तर कबीर पंथात असं म्हटलंय, माझ्यासारखी ह्या ब्रह्मांडात कोणाकडेच वस्तू नाही. वस्तूचा अर्थ हाच असतो की ज्ञान, अध्यात्म आणि समाधान. और 8 बजे वॉच अद्भुत अनंत. मग ते परमात्मा त्याच प्रकाशात सामावले जसे साखर पाण्यात. मग तो अमरलोक बनलाय. तो परमात्माही आणि प्रकाश दोन्ही मिळून अमरलोक झाला तो. मग म्हणे की परमपुरुषाने
अमर पुरुषाने तेव्हा आपल्या आतूनच त्या प्रकाशाला वर उधळलं. छोटे छोटे कण बनले, ते बिंदूंनी बनतच थेंबांद्वारे परतले. ते प्रकाशात मिसळलेच नाहीत, ते वेगळे फिरू लागले थेंबासारखे, बिंदूसारखे. ते आत्मा बनलेत. परमात्म्याने आत्म्याला उत्पन्न नाही केलं, स्वतःच बनले. तर परमात्मा आणि आत्मा तर बहीण भाऊ झाले. मग ते तर बहीण भाऊ झाले, त्यांचं ते तर एका स्तरावर आले. मग पुढे काय म्हणतो की सारनाम, आदिनाम, सार शब्द, सच्चा नाम म्हणजे सतनाम, आणि शब्दविधी, आणि निशब्द, आणि म्हणतात की हे सत्पुरुषच आहेत. आणि सत्पुरुष काय तर अमरलोक. अमरलोक काय? प्रकाश व्यर्थ बेकार. कसले हे कबीरपंथी? हे तर काळाचेच दूत आहेत पक्के, आणि काळाने पाठवलेले, आणि त्यांना कखही माहिती नाही. आणि नाम देतात सतनाम आणि सद्गुरू. सतनामाचं कखही माहिती नाही यांना. आणि मग म्हणतात की भक्तीची काय आवश्यकता, गुरु पार करून नेईल. एक तर नाम देतो सतनाम, ते एक देतो सद्गुरू, हे तर जप करा. आणि एक कानात करतो आता जी दीक्षा घेणारी व्यक्ती आहे ती म्हणते गुरुजी काही कळलं नाही मला. तो म्हणतो की हा वाणीचा विषय नाहीये, हा तर सांगितला जात नाही, लिहिला जात नाही, बोलला जात नाही. ह्याचा मी तुझ्या मनात विस्फोट केलाय, ऊर्जा सोडली. आणि मग असं म्हणे की याचा सुरत निरत जप करायला हवा, याचं ध्यान करायला हवं. कुठे तर म्हणतो कमाईची आवश्यकता नाही, असं म्हणतो की मग त्याचं ध्यान केलं पाहिजे. अरे ध्यान कसं लावेल प्राणी? नाही त्या गुरुला माहिती की तो वाणीचा विषय नाही, त्याने बोलून ऐकवलं नाही. मग ध्यान काय खाक लावायचं, त्याला हेच माहिती नाही की ध्यान लावायचं तरी कशावर. आणि दुसरं हे म्हणतोय की गुरु पार करेल, भक्तीची काही आवश्यकता नाही, नामाची कमाई काही नाही करणार. जणू कोणी शिक्षक असं म्हणतो की विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिकण्याची काही आवश्यकता नाहीये, शिक्षक पास करतील, मुलांना अजून काय हवंय, मग मौजच होईल, मग ती तर करा मजा. हे कसले शिक्षक आहेत? वाट लावली सगळ्या अध्यात्म मार्गाची. तर अशा व्यक्ती अशी वाक्ये त्यावेळेला म्हणतात की जेणेकरून शिष्य पळून न जावोत. जसे तुम्ही पाहता धनधन सद्गुरू, राधास्वामी, खास करून हे धनधन सद्गुरू, सच्चा सौदा, शिरसा डेरेवाले, जगमालवाली यांनी तर पदराला खुणगाड बांधली आहे की सद्गुरू पार करून देतील, पिताजी पार करून देतील. बिडी हे ओढणार, कख ज्ञान नाही यांना, आणि भक्तीचा मार्ग यांच्याकडे नाही, आणि गुरु पार करून देणार. तुम्ही तर होऊन दाखवा पार. आता शिवदयाल तर पार झाला नाही, भूत बनून बसलाय तिच्यामध्ये, बुक्कीमध्ये, जो यांचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आणि बाकी कुठे जाणार? दासाचा उद्देश कोणाला मिसगाईड करण्याचा नाहीये, बिलकुल मार्ग दाखवण्याचा उद्देश ठेवतोय. मग पस्तावाल म्हणतात ये संसार समझदा नाही, कहंदा श्याम दोपहरे नू, गरीबदासी वक्त जात रोग इस पैरे नू. या वेळेला आठवून रडाल, अनमोल मनुष्य जन्म बर्बाद होत आहे. एकेका श्वासाची केवढी किंमत आहे, आपण फुकट घालवतो मुलांसारखी. तर या ज्ञानाने तुम्ही जागरूक व्हाल आणि मग त्यांच्यापासून पिच्छा सोडवाल. तर अशा प्रकारे या भक्तीचा बट्ट्याबोळ करण्यासाठी काळाने हे एजंट सोडून ठेवले आहेत. आणि दास एक संपूर्ण जगात सगळे मिसगाईड करणारे, परंतु सत्यामध्ये एवढी ताकद असते, समर्थ आपल्या सोबत आहेत कबीरजी, हे संपूर्ण विश्वात पोहोचेल, संपूर्ण संसार जाणेल, जागा होईल, मोक्ष मिळेल, सुखी होईल. आता हे कबीरपंथी असूनही हे म्हणतात भक्ती उपयोगाची नाही, तर पक्के शत्रू आहेत. मग आणि परमात्मा कबीरजींचे शत्रू आहेत हे लोक. आता काय सांगतात परमात्मा? कबीर साहेब सुमरणच्या अंगात किती महत्वपूर्ण वाणी म्हटली आहे स्वामींनी. कबीर सुमरण मार्ग सहज का, सतगुरु दिया बता, श्वास उश्वास जो सुमरेगा, एक दिन मिलसी आए. कबीर माला श्वास उश्वास की, फेरेंगे निजदा से, 84 भर में नहीं फिर कटे कर्म की फांसी. आता कबीर परमात्मा जे म्हणतात की माला श्वास उच्छ्वास की,
ही खरी माळ श्वास उच्छ्वासाच्या मंत्राची आहे. 2 अक्षरी मंत्र आहे, ज्यात एक ओम अक्षर आहे, एक तत् हा गुप्त आहे, ज्याला प्राप्त झालाय त्याला माहित आहे. तर माळ श्वास उच्छ्वासाची याचे सुमरण करायचे आहे, जप करायचा आहे याचा सतनामाचा. फेरेंगे निजदासे म्हणजे विशेष भक्तच याला ओळखू शकतील आणि प्राप्त करतील. 84 वर मैंने फिर कटे कर्म की फांस, कबीर सुमरण सार है और सकल जंजाले, आद अंत मद सो दिया ये दूजा देखा ख्याल. बाकी तर स्वप्न पाहत आहोत, असे तसे करून याच्या व्यतिरिक्त काही नाही होणार. निज सुख आत्म राम है, दूजा दुख अपारे, मनसा वाचा कर्मणा कबीर सुमरण सार. परमात्मा म्हणतात मन कर्म वचन यापासून सांगत आहे मी, हे सुमरण सार वस्तू आहे, याचे अवश्य सुमरण कर, जप कर. दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई, जे सुख में सुमरण करे तो दुख कहे को होए. सुख में सुमरण किया नहीं फिर दुख में करते याद, कहे कबीरता दास की फिर कौन सुने फरियाद. साईं यो मत जानियो प्रीत गटे मम चत, मरूं तो तुम सुमरत मरूं और जीवित सुमरू नित्य. आणि हे काळाचे दूत असे म्हणतात की कमाईची काही गरज नाही, भक्त भक्तीची भजनाची काही गरज नाही, सुमरणची काही गरज नाही. जब तब संयम साधना सब सुमरण के माही, कबीर जाने राम जन सुमरण बिन कछु नाही. सांगा परमात्मा काय सांगत आहेत. आणि हे कबीर पंथाचे लेबल लावून हे नकली भ्रमित करत आहेत आपल्याला. तर पुण्यात्म्यांनो, कबीर साहेबांना काळ म्हणाला होता की 12 नकली पंथ चालवेन तुझ्या नावाचे. कबीर कबीर म्हणतील ज्ञान सर्व उलट सुलट, आणि चुकीचे मंत्र देऊ करतील ते माझ्या मुखात येऊन सामावतील. म्हणतो 12 पंथ करूं मैं साजा और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. ये 12 पंथ नाम जो ले ही ये हमरे मुख में आन समोही, और अनेक पंथ चलाऊं. हे राधा स्वामी, हे धनधन सद्गुरू, हे सतपाल महाराज आणि हे जय गुरुदेव, हे आसाराम, हे सर्व एजंट सोडून ठेवलेत काळाने बट्ट्याबोळ करण्यासाठीच. आणि एक सतपालचा भाऊ आहे प्रेम रावत, ज्याला बाल योगेश्वर म्हणतात. विदेशात जाऊन अजून बिघडवले पुण्यात्म्यांच्या अंतःकरणांना. तर हे सगळे काळाचे एजंट आहेत, हे आचार्य आणि शंकराचार्य, हे ऋषी आणि महर्षी दयानंद सारखे नकली. सांगा, हे परमात्मा करोडोंच्या संख्येने हे मिसगाईड करणारे, आणि हा एक दास परमात्म्याचं लेकरू, हा सत्य सांगणारा. बघा आता काय होईल. धुरळा उडेल पूर्ण जगात, कारण समर्थ सोबत आहेत आपल्या. कबीर परमात्म्यांचे वचन आहे, ज्याच्या एक वचनाने सर्व ब्रह्मांडे फिरत आहेत. त्यांचे वचन कोणी फेल करू शकते? यांनी पायापासून शेंडीपर्यंत जोर लावून पाहिला करोंथा कांड करवून असे बदनाम केले मीडियाच्या मदतीने या दासाला, आणि आश्रम हिसकावला, जेलमध्ये टाकले खोट्या केसेस करून. आज बघा समर्थांना आमच्या सोबत आहेत, पण आमची कुणाबद्दल काही तक्रार नाहीये. आमचा तर मार्ग परमात्म्यांनी सांगितलाय. कबीर जो तो को काटा वो ताको वो तो फूल, और तोहे फूल के फूल है वाको है त्रिशूल. त्याची कर्म तो स्वतः भोगेल. कबीर सत नाम सुमर ले प्राण जाएंगे छूटे, घर के प्यारे आदमी ही चलते लेंगे लूटे. आणि हे असं म्हणतात भक्तीची काही गरज नाही, नामाची कमाई काही कामाची नाही. कबीर लूट सको तो लूटियो राम नाम की लूटे, पीछे फिर पछताओगे प्राण जहांगे छूटे. कबीर चिंता तो सतनाम की और न चिंता दास है, जो कुछ चिंता नाम बिना वाए काल की फांस है.
कबीर सपने में बरडाए कर जय कोई ले वह नाम, वाह के पैर की जूती और मेरे तन का चाम है। भगवान तर काय म्हणत आहेत कबीरजी, की जर स्वप्नात कोणी बरळले आणि या नामाचा जप केला तर म्हणतात की तो एवढा पुण्यकर्मी जीव आहे, त्याच्यासाठी मी माझ्या पायांचे चामड्याचे जोडे बनवीन त्या प्रिय आत्म्यासाठी. सांगा, परमात्मा तर काय सांगू इच्छित आहेत, किती महत्व देत आहेत या पुण्यात्म्याला जो भक्ती करतो, सतनामाचे स्मरण करतो. आता स्वप्नात कोण बरळेल? स्वप्नात तो बरळेल जो दिवसा भक्ती करेल. जशी दिवसा करतो कर्मे, रात्री स्वप्नही तीच पडतात. संपूर्ण दिवस जसं कोणी केळी विकत असेल, घ्या 10ला 20, 10ला 20, 10ला 20, 200, 40ला डझन. आता रात्री बरळायला लागला 10ला 20, 10ला 20, कारण त्याचा सराव दिवसा जो झाला, स्वप्नातही तेच बोलतो. तर असेच पुण्यात्म्यांनो, आपण दिवसा जसे जपाचे चिंतन करू, भगवंताच्या भजनाचे चिंता, त्या नामाच्या स्मरणाची, भगवानांच्या सत्संगाची, ज्ञानाची, तर आपल्याला स्वप्नही तशीच पडतील. तर तो किती पुण्यकर्मी प्राणी आहे परमपित्याचा पुत्र, की स्वप्नात बरळून पुटपुटत राहील, स्वप्नात बरळत राहील नाम सतनाम, जसे स्मरण दिलेलं आहे तसं. म्हणतात, स्वप्ने में बरडाए कर जय कोई ले वह नाम, घे एकदा नाम म्हणजे स्मरण कर, तो वाह के पैर की जूती और मेरे तन का चाम. मला इतके प्रिय आहे ते लेकरू. कबीर कहता हूं कई जात हूं, सुनता है सबको ये, सुमरण से भला होवेगा ना तो भला ना होवे. सांगा, परमात्म्याने तर कमाल करून ठेवली आहे, तर हे ज्ञानहीन प्राणी मूर्ख करून ठेवले जनतेला. पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालला आहे. कबीर साहेब म्हणतात, सतगुरु के उपदेश का लाया एक विचारे, जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक दुआरे. नरक द्वार में दूत सब करते खेचा ताने, उनसे कबू ना छूटता फिर फिरता चारों खाने. चार खानी में भरमता कबू न लगता पारे, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. सात समंदर की मसी करूं और लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं गुरु गुण लिख्यो न जाए. गुरु मानुष कर जाने ते नर कहिए अंधे, ओवे दुखी संसार में फिर आग काल के फंदे. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा किती महत्व सांगतायत सद्गुरूंचे, सच्चा गुरूंचे. जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार, और नरक द्वार में दूत सब फिर करते खेचा तान, उनसे कदे ने छूटता और फिर फिरता चारों खान. त्यानंतर नरक भोगून त्यांचे जोडे खाऊन यमाच्या दूताचे मग नरक 84 लाख योन्यांमध्ये येतो. आणि मग काय सांगतात, चार खानी में भरमता और कबू ना लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. ह्या सगळ्यातून बायपास काढला गुरुजींनी, सद्गुरूंनी. तर अशा सद्गुरूंचा महिमा लिहू लागलो. म्हणतात, सात समंदर की मसी करूं और लेखनी. मसी म्हणजे शाई. 7 समुद्रांची शाई करू आणि संपूर्ण पृथ्वी एवढा कागद घेऊ आणि सर्व झाडा झुडपांची लेखणी करून करून एका वृक्षातून किती लेखणी तयार होतील, करोडो. आणि म्हणतात की सर्व लेखण्या झिजतील, समुद्रासारखी शाई सुद्धा संपून जाईल आणि धरते एवढा कागदही शिल्लक त्यात जागा नाही राहणार लिहिता लिहिता. तर गुरु गुण लिखा नहीं जाए. तर लिहून दाखवा त्या सद्गुरूंच्या गुणांना. एका कुत्र्याच्या आयुष्याबद्दल लिहायला घ्याल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो किती कष्ट घेतो. आधी तर अभिमानाने शेखी मिरवत होता, चांगली पोस्ट मिळवून 2 पैसे घरी असतील, भगवानाला पुजले नाही, आता कुत्रा म्हणून सैरसपाटे मारत आहे. कबीर साहेब म्हणतात आपल्या वाणीत,
बीबी पड़दे रही थी और डोडी लगे थी बाहर। अब गातू गाड्या फिरती वो बने कुतिया बाजार। त्या नवाबांच्या मुली बायका, स्त्रिया आणि राजांच्या बायका पडद्यात राहायच्या. दालनांपुढे त्यांच्या पहारे लागलेले असायचे. कोणी गैरव्यक्ती अशी तशी व्यक्ती आपल्या घरात घुसू नये म्हणून. आणि उच्च घराण्यातील लेकीसुना म्हणवून घेत असत. सत्संगाला जाणे म्हणजे त्या अपमान समजायच्या. आपली अब्रू नाही राहणार आपल्या. लेकी सुना जर सत्संगाला संतांकडे जात असतील तर आता त्या कुत्री होऊन फिरत आहेत, निर्वस्त्र फिरत आहेत. त्या बाजारामध्ये उघड्यावर कवडी मोल केले एका रामनामाविना या खोट्या चोचल्यांनी. तर काय सांगतात, बीबी पड़दे रही थी और डोडी लगे थी बाहर। इब गातू गाड़ी फिरे वह बने कुतिया बाजार। वो पर्दे की सुंदरी सुनो संदेशा मोर। अब गातू गाड्या फिरती है वो करे सुरायो शोर। आता परमात्मा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितात. नकबे सर नकबे बनी वो पैरें थी हार हमेल और सुंदरी से कुतिया बनी सुनो काल के खेल। आता काय सांगितलंय की आधी तर त्या कारण की काजू किसमिसचे हलवे खायच्या, काजू किसमिस युक्त आणि उष्टे टाकायच्या त्या दासी खायच्या. एक कारण मागच्या पुण्यकर्मांची बॅटरी चार्ज होती त्यांची. तिने आपलं जीवन व्यर्थ करून टाकलं. नंतर कुत्री बनून एका तुकड्यासाठी गल्ल्यांमध्ये धक्के खात फिरत आहे, केकाटत फिरतीये. तर या दुःखांना आठवून पुण्यात्म्यांनो परमात्म्याची आठवण येईल तुम्हाला. आता तर आपण अभिमानी झालो आहोत कारण की आपल्याला जे ट्रेनिंग मिळाले संसाराकडून ते तर पैसे कमावण्याचेच मिळाले, सांसारिक परंपरा जपण्याचे मिळाले आहे. परमात्म्याच्या प्राप्तीचा तर सद्गुरूच मार्ग दाखवतात. आणि सद्गुरू मग काय सांगतात, सद्गुरू सांगतात, नाम सोमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की खबर नहीं पल की। नाम सोमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की खबर नहीं पल की। कोडी कोडी माया जोड़ी इब बात करी छल की। कोडी कोडी माया जोड़ी बात करे छल की। पाप पुण्य की बांधी पोटरिया या कैसे हो हल्की खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की खबर नहीं पल की। मात पिता परिवार भाई बंधु या तरिया मतलब की। मात पिता परिवार भाई बंधु या तरिया मतलब की। चलती बरिया कोई न साथी या माटी जंगल की खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की खबर नहीं पल की। तारों बीच चंद्रमा जो झलके तेरी महिमा जला झलकी। आज कोणती उच्च पोस्ट प्राप्त आहे, चांगला कोणी राजकीय नेता आहे किंवा कोणी पैसेवाला माणूस आहे, म्हणतात आज तू आपल्या मागील पुण्यकर्मांमुळे इतर समाजात असा चमकत आहे जसा ताऱ्यांमध्ये चंद्र. परंतु भक्ती न केल्याने मग काय दुर्दशा होईल. तारों बीच चंद्रमा जो झलके तेरी महिमा जला झलकी। तारों बीच चंद्रमा जो झलके तेरी महिमा जला झलकी। बने कुकरा बिष्टा खावे बने कुकरा बिष्टा खावे अब बात करे बल की खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की खबर नहीं पल की।
ये संसार रैन का सुपना, जैसे ओस बूंद जल की। ये संसार रैन का सुपना, जैसे ओस बूंद जल की। सतनाम बिन सब है साधना, जैसे गारा दल दल की। खबर नहीं पल की, नाम सुमर ले सुकर्म कर ले। कौन जाने कल की, खबर नहीं पल की। अंत समय में चले अकेला, तेरे आंसू ने न ढल की। अंत समय जब चले अकेला, तेरे आंसू ने न ढल की। कहे कबीर शरण गए मेरी, हो रक्षा जल थल की। खबर नहीं पल की, नाम सुमर ले सुकर्म कर ले। कौन जाने कल की, खबर नहीं पल की। बघा, काळाने आपल्याशी कसा धोका करून ठेवलाय याची भगवान आपल्याला आठवण करून देतात. आता सारे आयुष्य ह्याच कुटुंबाच्या पोषणासाठी सांसारिक परंपरांच्या जुळवाजुळवीमध्ये आपण व्यतीत करतो आणि मध्येच काही कारणाने रोगामुळे व्यक्ती मृत्यूला प्राप्त होऊ लागते, तेव्हा रडतो. तेव्हा परमात्मा म्हणतात की जेव्हा तू हे भरलेले कुटुंब सोडून जाशील आत्म्या, तेव्हा धाय मोकलून रडशील. कारण की ज्यांच्यासाठी तू सर्व आयुष्य खर्चलेस ते तुझ्या बरोबर नाही जात आहेत. भविष्यात तुला जी वस्तू हवी आहे ती आता तुझ्याकडे नाहीये, तर मग एवढा रडशील धाय मोकलून. म्हणतात खिड़की दे दे रोएगी हे सुरता, जब तू चालेगी अकेली. आत्म्याला म्हणत आहेत. तर इथे परमात्मा म्हणत आहेत, अंत समय जब तू चले अकेला, तेरे आंसू ने ढल की. मग रडशील तेव्हा फायदा काय रडण्याचा. आता हे ज्ञान आधी ऐका, मग अगोदर रड. त्या मालकांच्या विरहाने त्यांचे नाम जपत राहा. सांसारिक कामेही भगवान व्यवस्थित करतील. राजा लोकही जेव्हा आपल्या प्रयत्नांनी जेव्हा हरतात किंवा थकतात, परमात्म्यालाच शरण जातात. आणि ते तुम्हाला सरळपणे मिळत असेल तर मग शरण का नाही जायचे. आपणही आपली तीच भक्ती करावी. आता परमात्मा पुण्यात्म्यांनो हर तऱ्हेने या झोपलेल्या भांग प्यायलेल्या आत्म्याला जागे करू इच्छितात. आपण या काळाच्या मायेची भांग खूप पिऊन ठेवली आहे आणि परमात्म्याने हे अँटीबायोटिक एवढे बेसुमार देऊन ठेवले, हिला उतरवूनच टाकतील हे सत्य माना. आता काय सांगतात, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. बघा, भगवान येऊन रडलेत आपल्यासाठी. एक तारी घेऊन उभे राहत असत असे चौकात, डोळ्यात अश्रू भरून रडत असत. या काळाची भांग पिऊन आपण एवढे मदहोश झालोत, परंतु परमात्मा जागोजागी उभे राहून एक तारी घेऊन आपल्याला या काळाच्या जाळ्याबद्दल समजवायचे. आपल्याकडे वेळ नाहीये, कारण की आपण अशा प्रकारे जखडलो आहोत. काळाने असा जुगाड असे गुंतवले आपल्याला. या शरीरात जर काही तुकडा टाकला तर काम करेल, नाही टाकले तर बंद पडून जाईल. तर परमात्म्याने अशीच मेथड सांगितली की तुम्ही कामही करा, परंतु भगवानाला नक्की भजा. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे. नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. ज्या साधना हठयोग करतात ती साधना ठीक नाही. हा मार्गच योग्य होता, याच्याशी आपल्याला अपरिचित करून टाकले काळाने. तर काय सांगतात परमात्मा, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. जोरू लड़का कुटुंब कबीला, 2 दिन का तन मन का मेला. ये जोरू लड़का तेरा कुटुंब कबीला, 2 दिन का तन मन का मेला.
अंत समय उठ चले अकेला, ये तज माया मंडन, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान। कहाँ से आया कहाँ जावेगा, यो तन छूटे तब कहाँ समावेगा। कहाँ से आया कहाँ जावेगा, तन छूटे तब कहाँ समावेगा। आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान। कौन तुम्हारा सच्चा साई, झूठी है ये सकल सगाई। परमात्मा म्हणतात तुझा खरा मालक तो सत्पुरुष कोण आहे, आणि या ज्याही काही नात्या गोत्यांमध्ये तू गुंतून बसलायस हे तर अस्थायी आहेत. आज मृत्यू झाला तर उद्या हे तुझे नाहीयेत. तर आठवण करून देत आहेत, हे नाही म्हणत आहेत की यांना सोडून जाऊन एकटे बसा, नाही, हे जाणून एक काम अजून सुरू करा भक्तीचे. याला नाकारू नकोस, मग तुझी सर्व कामेही नीट होतील आणि मोक्षही मिळेल, अगदी सहज मिळेल. कौन तुम्हारा सच्चा साई, म्हणजे कोण आहे खरा भगवान, खरा परमात्मा, याची पारख कर. कौन तुम्हारा सच्चा साई, झूठी है ये सकल सगाई। कौन तुम्हारा सच्चा साई, झूठी है ये सकल सगाई। चलने से पहले सोच रे भाई, कहाँ करेगा विश्राम, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान। आता पुण्यात्म्यांनो, कोणत्याही कामासाठी आपण बाहेर जातो घरातून तर आधी टार्गेट ठरवतो की रात्र कुठे काढायची, कुठे थांबायचे, परंतु संसार सोडून जाणार कधीही नाही विचार करत की मी कुठे जाऊन विश्राम करणार आहे. तर परमात्मा म्हणतात, चलने से पहले सोच ले रे भाई, कहाँ करेगा विश्राम। आता आम्ही सांगतो कुठे करायचा विश्राम, त्या सतलोकात जाऊ, तिथे आपली खरी जागा आहे. सुटा सुटा, आज सुटा उद्या सुटा, लगेच सोडून देऊ याला हा घाणेरडा लोक आणि वाट पाहू की परमात्मा कधी येतील आणि निघालो आमच्या सतलोकात. असे जाऊ पटकन, तिथे बसलेले असू सतलोकात. रहट माल पन घट जो भरीता, आवे जावे बरे और रीता। हर हट माल पन घट जो भरीता, आवे जावे बरे और रीता। जुगन जुगन तू मरता जीता, करवा ले रे कल्याण, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान। 184 की सह तरासा, ऊंच नीच घर लेता वासा। 184 की सह तरासा, ऊंच नीच घर लेता वासा। कह कबीर सब मिटा दूं रासा, तू कर मेरी पहचान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान। पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय. मात पिता मिल जाएंगे, 184 माँ और सतगुरु सेवा और बंदगी, भाई फिर मिलन की ना। आता इथे परमात्मा हेच दृढ करत आहेत की तू कुठून आलास आणि कुठे जाशील. हे तुझे शरीर तर एक दिवस जाणारच आहे, तर मग तू पुढे कुठे स्थान प्राप्त करशील. आणि मग सांगतात की सांसारिक लोक कितीही तुमचे चांगले असू देत, काका मामा नातेवाईक तुमचे मित्रही नेक असतील, परंतु ते तुम्हाला जगात जगण्याची कलाच शिकवू शकतात, संसारिक क्रियांचीच माहिती देऊ शकतात,
एक तुम्हाला इथली सभ्य व्यक्ती तर करू शकतात, त्यासाठी परमात्मा म्हणाले आहेत, कहां से आया कहां जावेगा, यो तन छूटे तब कहां समावेगा, आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. किती गहन गोष्ट सांगितले मालकांनी, की तुला सद्गुरूंशिवाय गुरूंशिवाय ही माहिती कोण देईल की तू काय करत आहेस आणि तू करायला काय हवंय. म्हणजे वास्तविक भक्ती कोणती आहे, तू कुठून आला होतास, तू काय जुळवाजुळव करत बसलायस, हे ज्ञान तुला सद्गुरूंशिवाय कोण देईल. आत्मज्ञान. पुण्यात्म्यांनो, एक आत्मज्ञान आणि एक परमात्मज्ञान. आत्मज्ञान तर ते आहे जे आपण जाणतो की आपण कोण आहोत, आपण इथे काय करत आहोत आणि आपण कुठून आलो आहोत. हे तर आत्मज्ञान म्हणजे आपल्याविषयीची माहिती. एक परमात्मज्ञान, भगवान कोण आहेत, कसे आहेत, सुख किंवा दुःख देतात का, आणि ते कुठे राहतात आणि ते कसे भेटतात, हे परमात्मज्ञान आहे. तर आत्मज्ञान कोणी ऐकले आणि म्हणे आत्मज्ञान झाले, डोंबल्याचं आत्मज्ञान कोणाला समजले तू कै देतेस. कारण दारुड्यासारखी बडबड केली, सकाळी चौकीत पडलेला सापडला, आणि दारू उतरली, नशा उतरले की समजतं आत्मज्ञान झाले, मी तर जेलमध्ये पडलोय. आणि त्याने काही समाधान होण्याचा मार्ग मिळाला नसेल तर त्या आत्मज्ञानाचा काय फायदा. तर आत्मज्ञानानंतर तिथून बाहेर पडण्याचे ज्ञान अजून असायला हवे, तेव्हा सुटेल पिच्छा. तर ते परमात्मज्ञान. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे. तुमचा जन्म अशा समयी झालाय की हे संस्कार, हे सर्व नंबर, हे सर्व पॉइंट एकत्रित होणं, त्यासाठी परमात्मा म्हणतात, लखबर सूरा जूझ ही लखबर सावध दे, लखबर यती जहान में तो सद्गुरु शरण आले. लाखो वेळा तुम्ही खूप पुण्यात्मा राहिले असाल, युगानुयुगे खूप चांगली कर्मे केली असतील, दुष्कर्मांपासून वाचलात, तुमची वाहवाही खूप झाली असेल. कारण चांगले आत्मे चांगली कामे करून जातात. कोणी राजनेता होतो किंवा कोणी शूरवीर सैनिक होतो, तो आपल्या भूमीसाठी तुकडे तुकडे जरी झाले तरी पाय मागे घेत नाही, त्याला शूरवीर म्हणतात. शूरवीरामध्ये अजून एक गुण असतो, तो न अधर्म सहन करतो, ना तो बघू शकतो, तो कोणाचेही दुःख पाहू शकत नाही, त्याच्यासाठी कायम संघर्षशील राहतो. तर म्हणजे परमार्थी व्यक्ती ते असतात. कहते हैं लखबर सूरा जूझ ही लखबर सावध दे. सावंत देही पूर्वी आता तर अभाव झाला, कारण की तेवढे चांगले जीव नाही राहिले. पूर्वी खूप पुण्यकर्मी प्राणी असत, त्यांचा कित्येकांचा एक हात तर गुडघ्यापेक्षा लांब असायचा, कुणाचे दोन्हीही असायचे, त्यांना सावंत देही म्हणायचे. खूपच पुण्यकर्मी प्राणी असायचे, अगदी नेक माणसे असायची, ते कुणाचे वाईट करायचे नाहीत, ते इतके शुद्ध विचारांचे असायचे. और लखबर यती जहान में, म्हणजे हनुमानासारखे बाल ब्रह्मचारी यती. तब ये सतगुरु शरण आले. तेव्हा अशाच पुण्यात्म्यांना हे मिळते. लाखो वेळा असे शुभ संस्कार तुम्हाला मिळाले असतील. मग सांगितले परमात्म्याने की कबीर परमात्म्याचे ज्ञान ऐकून गोरखनाथ खूप ज्ञानी झाले होते. त्या गोष्टी ऐकून आणि अनेक लोकांना त्याने आपल्या नादी लावले होते. परमात्मा म्हणतात की ज्ञानहीन प्राणी एक हळदीची गाठ प्राप्त करून आणि आपोआप प्रसिद्ध होतात. परमात्मा म्हणतात, धर्मदासजींना सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की तबार न जाई. मूल ज्ञान बाहर जो पढ़ी अब बिचली पीढ़ी हंस नहीं तरही. तो मूल ज्ञान तब तक छिपाई जब तक ये द्वादश पंथ ना मिट जाए. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की परमात्म्याने त्यांना ज्ञान अवश्य दिले होते, मूळ ज्ञान दिलेले नव्हते. तरीही गोरखनाथजी खूप प्रसिद्ध झाले होते की ते खूप विद्वान आहेत, खूप चांगल्या कथा ऐकवतात, खूप ज्ञान राखून आहेत.
तर परमात्मा म्हणाले होते की गोरख से ज्ञानी गणे और सुख दे यति जहान, सीता सी बहु बहारिया ये संत दूर स्थान. गोरख सारखे ज्ञानीही खूप भेटतील असे निरर्थक बोलणारे, आणि सुखदेव ऋषींसारखे यतीही खूप भेटतील. तर राजा जनकाने त्यांची परीक्षा घेतली होती. एका खोलीत एका बहिणीला पाठवले होते. त्या संयमी माणसाने स्पर्श नाही करू दिला. तर म्हणतात अशी ही खूप माणसे आहेत, एकटे सुखदेवच नाहीत. सुख दे जती जहान. अरे कित्येक असे महान आत्मे आहेत. आणि सीतेसारखी बहुभार्या सीतेला सती म्हणतात. सीताजींनी रावणाला स्पर्शही नव्हता करू दिला. त्याने खूप आपले जादूटोणे सर्व वाह्यातपणा केला होता. तर परमात्मा म्हणत आहेत की गोरख से ज्ञानी गणे और सुख दे यति जहान, और सीता सी बहु बहारिया. सीतेसारख्या सती बहिणी खूप मिळतील, परंतु संत दूरस्थान, संतांची घरे यापेक्षा खूप दूर आहेत. आणि यातल्या एकाच गोष्टीवर सेटल होण्याने, स्थिर झाल्याने लाभ नाही होत. तर म्हणण्याचा हा अर्थ आहे. परमात्मा आपल्याला हे सांगू इच्छित आहेत की जोपर्यंत आपल्याला संपूर्ण कोर्स नाही मिळत भक्तीचा, तर आपली सगळी साधना व्यर्थ आहे. आणि तो मिळेल सद्गुरूंकडून. परमात्मा कबीरजींनी 600 वर्षांपूर्वी म्हणाले होते कि वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, और जोन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नहीं. तो वेद कोणता आहे? गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जे सच्चिदानंद घनब्रह्मंनी आपल्या मुखकमलातून जी वाणी सांगितली आहे ती सच्चिदानंद घनब्रह्मंची वाणी आहे, ती कबीर वाणी आहे. त्यात धार्मिक अनुष्ठानांचा कंप्लीट कोर्स आहे, विस्ताराने दिलेली माहिती आहे, ते तत्वज्ञान आहे. आणि ते भगवानच देतात. सर्व वेदात पुरावे आहेत, जसे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र 26-27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 82च्या 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 96 म्हणजे 96च्या मंत्र नंबर 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 95च्या 95च्या मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, अजून अनेक ठिकाणी. त्यात तर एकदम अनुवादही त्या इंजिनियरनी केलेला आहे जे भगवानांना निराकार म्हणतात. म्हणून हे पुरावे देणे आवश्यक वाटले, नाहीतर ढिगभर पुरावे आहेत परमात्म्याचे. यात काय सांगितलंय की ते कबीर परमात्मा आहेत, कबीर देव आहेत त्यांचे नाव, वास्तविक नाव. आणि ते वरती सतलोकात राहतात, तिसऱ्या मुक्तिधामात. आणि तिसरा मुक्तिधाम कोणता आहे? जसे लोक म्हणा, धाम म्हणा, जसा काळाचा 21 ब्रह्मांडांचा एक लोक, हा काळाचा लोक. आणि दुसरा हा अक्षर पुरुष, जो गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत, एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. मग याच्यापेक्षा वेगळा एक अजून वेगळा तिसरा पुरुष आहे. क्षरपुरुष हा काळ आहे, ज्योती निरंजन आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. याचे 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र, यालाही काळलोक, काळधाम म्हणतात. आणि अक्षर पुरुष आहे, याच्या 7 शंख ब्रह्मांडांचा हा स्वामी आहे. आणि उत्तम पुरुष तू अन्य, 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय की या दोघांपेक्षा वेगळा आहे तो श्रेष्ठ परमात्मा, उत्तम पुरुष, रियल गॉड, अविनाशी परमात्मा, एव्हरलास्टिंग गॉड. तो परमात्मा, तो तर या दोन्ही क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषांपेक्षा वेगळा आहे. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारले की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात तुम्ही जी तद्ब्रह्मची माहिती सांगितली आहे ते कोण आहेत? तर 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणाले की तो परमाक्षर ब्रह्म आहे. गीता ज्ञानदात्याने सांगितलंय तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर तिसरा परमाक्षर ब्रह्म आहे. तर तिसरे जे स्थान आहे, धाम आहे, वरचा अमरलोक आहे, जसे सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अकहलोक, ज्याला अनामी लोक देखील म्हणतात, त्या सर्व क्षेत्राला अमरलोक म्हटलं जातं, सर्वच्या सर्व. तर त्या तिसऱ्या मुक्तिधामात वरच्या अमरलोकात राहतात. मग ह्यामध्येच सांगितलंय की सतलोकातील जो धूलोक आहे, धूलोक म्हणजे तेजोमय पृथ्वी आहे, तिथे सतलोकाची. आणि तिथे परमात्मा एका खूप मोठ्या घुमटात सिंहासनावर बसलाय आणि डोक्यावर मुकुट आहे दात्याच्या.
वर छत्र आहे त्या मालकाचं, सफेद रंगाचं, सुंदर शरीर आहे दात्याचं, आणि नराकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. त्याच्या एका रोमकुपात करोड सूर्य मिळवा आणि करोड चंद्रमा एवढे तेज आहे. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की वेद सांगतात की ते परमात्मा तिसऱ्या धूलोकाच्या तिसऱ्या पृष्ठावर, पृष्ठ म्हणजे स्थानावर विराजमान आहेत. कारण की सतलोकाचे 3 विभाग आहेत, 3 पोर्शन आहेत. जशी आपली दिल्ली राजधानी आहे, हे एक स्टेट सुद्धा आहे. तर बाह्य हे जे ग्रामीण क्षेत्र आहे, मग मधले शहर वगैरेचे क्षेत्र आहे, हे सेकंड समजा पोर्शन, आणि तिसरी आपली राजधानी जिथे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि हे सर्व आपल्या पार्लमेंटची माणसे राहतात, तर हे तिसरे स्थान. असे 3 विभाग आहेत सतलोकातही. तर म्हणतात की हे तिसऱ्या मुक्तिधामात आपल्या राजधानीत विराजमान आहेत. काय सांगतात? कबीर साहेब गरीबदासजी परमात्म्याच्या बरोबर जाऊन सतलोकातील त्यांचे यथास्थान बघून परत आले होते. तेव्हा म्हटले होते, श्वेत छतर सिर मुकुट बिराजे, देखत ना उस चेहरे नु, गरीब दासिये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नु, गरीब दासिये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नु. म्हणजे सत्साधना केली नसती, सत्साधना न करता त्या भगवानांचे दर्शन कसे होणार? सफेद छत्र आहे ज्यांच्यावर, आणि सवे छतर सिर मुकुट विराजे और देखत ना उस चेहरे नु, गरीब दास ये वक्त जाता है, रोगे इस पैरे नु. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव श्रीराम गुलाबराव कट्टे. आपण कुठून आलात? मी गोंदवले बुद्रुक, तालुका मान, जिल्हा सातारा, महाराष्ट्र इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? सर, माझा व्यवसाय आहे नेट कॅफेचा व्यवसाय करतो मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 10 एप्रिल 2010 मध्ये घेतली मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी माझे आई आणि वडील हे पहिले कबीरपंथी होते आणि कबीरपंथामध्येच भक्ती साधना करत होते. माझा जन्म झाल्यापासून ते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यापर्यंत मी फक्त कबीरपंथामध्येच भक्ती साधना केली. याच्यामध्ये पिंगळी बुद्रुक या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये गुरुवारचं जाणं, पौर्णिमेला जाणं, त्याच्यानंतर ज्या चंदूबाई महाराज यांच्याकडून मी गुरुदीक्षा घेतली होती आणि अहमदाबादवरून ते यायचे आणि सत्संग वगैरे करायचे. आणि अशा पद्धतीनं फक्त कबीर साहेबांनाच मी मानत होतो आणि या पद्धतीने भक्ती साधना करत होतो. शाळेमध्ये गेल्यानंतर अभ्यास करणे, पहिला नंबर काढणे, ज्यावेळेस परीक्षा येईल त्यावेळेस आजारी पडणे, असा त्रास व्हायचा. त्याच्यानंतर व्यवसायासाठी मी जॉबला लागलो, मुंबईला जॉब लागलो, बँकेमध्ये जॉबला लागलो. बँकेमध्ये जॉबला लागल्यानंतर मला अल्सर आणि पॅरालिस असे 2 आजार झाले. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच आपल्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार कबीरपंथामध्ये जोडले गेले होतात आपण, आणि कबीरपंथाची आपण भक्ती साधना करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला कबीर साहेबांचं ज्ञान देतात आणि ते सुद्धा कबीरांबद्दलच भक्ती साधना सांगतात. तर तुम्ही पूर्वीच कबीरपंथी असताना संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण कसे काय आलात? त्या मार्गामध्ये येण्याचं कारण असं झालं की पहिल्या मंथांनी मला असं सांगितलं होतं की तुमचा ऐन जवानीमध्ये मृत्यू होईल, आणि ती गोष्ट एक मला अशी खटकायची की माझा मृत्यू का होईल आणि ऐन जवानीमध्ये कसा होईल? मी तर कुणाचं काही वाईट केलं नाही, मग माझा मृत्यू का होईल? या गोष्टीवरती मी भरपूर वर्ष माझा अभ्यास चालू होता की असं जर माझ्यावरती संकट येणार असेल, मग त्या संकटातून मी बाहेर कसा येणार, माझी जीवनरक्षा कसं होणार? त्या म्हणताना मी विचारलं की याच्यासाठी काय करावं लागेल? तर ते म्हणायचे भक्ती करा, सगळं ठीक होईल, भक्ती करत राहा. पण त्या भक्तीपासून मला काही लाभ प्राप्त होत नव्हता. त्याच्यानंतर एक भगत जे आहेत त्यांनी मला भक्ती सौदागर को संकेत
हे एक पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं की खरा कबीर परमेश्वर जर हवा असेल तर हे पुस्तक वाचा तुम्ही आणि बघा याच्यामध्ये काय ज्ञान आहे. ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. ते पुस्तक सगळं वाचलं, बघितलं मी. त्याच्यानंतर ते आले आणि म्हटले चला सत्संग आहे बरवाला आश्रम सतलोक हिसार या ठिकाणी 3 दिवसाचा सत्संग आहे, त्या ठिकाणी तुम्ही सत्संग बघायला चला. ठीक आहे म्हटलं, जाऊया सत्संग बघून येऊया. आपल्याला काय गुरुदीक्षा घ्यायची नाही, कारण पहिल्या पंथामध्ये सांगितलं होतं की एकदा तुम्ही नामदीक्षा घेतल्यानंतर परत नामदीक्षा घ्यायची नाही. याच्यासाठी मी त्यांच्याबरोबर सत्संग बघण्यासाठी गेलो. 3 दिवसाचा सत्संग होता. 3 दिवसाचा सत्संग बघितला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला जाऊया घरी आता. तर त्या भगतजीने मला म्हटले की तुम्ही नामदीक्षा घ्या, तुमचा हा त्रास आहे, आल्सर आणि पॅरालिसिस हा जो त्रास आहे हा तुम्हाला या भक्तीने कमी होईल. तर माझी काय नामदीक्षा घेण्याची इच्छा नव्हती. त्याच्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, नामदीक्षा घेऊन बघूया, जर फरक पडला तर भक्ती करूया, नाही तर विषय सोडून दे. आपला पहिला कबीरपंथ आहे तो भक्ती करत राहूया आपण. याच्यासाठी मी म्हटलं बघूया, आपण जर फरक पडला तर नामदीक्षा घेऊया. याच्यासाठी मी नामदीक्षा घेतली. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे भक्ती सौदागरा संदेश हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सत्संग ऐकायला तरी हवे. या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या बरवाला स्थित आश्रमात गेले आणि तेथे आपण त्यांचे सत्संगाचं श्रवण केलं. परंतु आपले जे मित्र होते त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामोपदेश घ्यावे, जेणेकरून आपल्याला जे काही कष्ट आहेत ते पूर्णपणे दूर होतील. त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा पण घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचे लाभ प्राप्त झालेत का? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी गेल्यानंतर पहिला चमत्कार असा झाला की दर्शनासाठी गेल्यानंतर जे संत रामपालजी महाराजांचं रूप बघितलं ते रूप असं होतं की ते रूप बघून मी एकदम आश्चर्यचकित झालो. ते रूप असं होतं की एकदम नूरी शरीर दिसत होतं त्यांचं, आणि जसं आपलं जसं हाड चामचा देह आहे तसं त्यांचं देह दिसत नव्हता. एक नूरी तत्वाचं शरीर दिसत होतं आणि ते शरीर टच केल्यानंतर एक वेगळाच अनुभव मला फील झाला. आणि त्याच्यानंतर सद्गुरू रामपालजी महाराजांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि जे मला आजार होते आल्सर आणि पॅरालिसिस ते आजार तत्क्षणी माझे जागेवरती क्लिअर झाले. आणि हा चमत्कार बघून मी आश्चर्यचकित झालो की ही पूर्ण शक्ती जी आपण लहानपणापासून हुडकत होतो ही पूर्ण शक्ती या ठिकाणी आलोय आणि आज आपण बरोबर या ठिकाणी आलोय की आता आपल्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची आवश्यकता नाही. खरा आपल्याला भक्तिमार्ग, खरा परमेश्वर आज आपल्याला भेटला. इथून पुढं दुनिया या बाजूची त्या बाजूला होईल, संत रामपालजी महाराजांची चरण सोडायचं नाही. हा मला पहिला लाभ भेटला. त्याच्यानंतर दुसरा लाभ असा भेटला की पहिल्या गुरुनी सांगितलं की तुमचा ऐन जवानीमध्ये मृत्यू होईल. त्या पद्धतीनं असं झालं की हा माझा डावा हात काम करायचा बंद झाला. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली, MRI CT स्कॅन केलं, पण त्या रिपोर्टमध्ये काहीच सापडलं नाही. दुसऱ्या दिवशी माझा उजवा हात काम करायचा बंद झाला आणि तिसऱ्या दिवशी माझा डावा पाय काम करायचा बंद झाला. मी टेन्शनमध्ये आलो की मी परमात्माची भक्ती करतोय असं का झालं. आणि चौथ्या दिवशी असं झालं की माझं सगळं शरीर शांत झालं, हात काम करायचे बंद झाले, पाय काम करायचे बंद झाले. आणि मी माझ्या विचार केला की आज माझं शेवटचा क्षण आला की माझा हात काम करायचा बंद झाला, पाय काम करायचा बंद झालं, मी जागेवरती बसलो, मला हालता येईना, चालता येईना, माझं सगळी शरीराची सगळी मुवमेंट बंद झाली की आता इथून आज संपलं. म्हटलं आज जी रात्र आहे, आज आपली ही शेवटची रात्र आहे आणि याच्यानंतर आपला दिवस उजळणार नाही, आपलं आयुष्य संपलं. म्हटलं असा विचार करत होतो. सद्गुरू रामपालजी महाराज आणि मला दर्शन दिलं आणि सांगितलं की बेटा भक्ती कर, बेटा भक्ती कर, सगळं ठीक होईल. तो सद्गुरू रामपालजी महाराजांचा शब्द असा हातोड्यासारखा माझ्या डोक्यावरती लागला की या स्टेजमधून मी बाहेर निघू शकत नाही. आणि संत रामपालजी महाराज म्हणतात की तुम्ही सगळं ठीक होल. त्याच्यानंतर मी सद्गुरू रामपालजी महाराजांनी दिलेली भक्ती साधना सुरू केली आणि हळूहळू माझं शरीर रिकवर व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी MRIचा रिपोर्ट बघून सांगितलं की तुमच्या 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये एक गाठ तयार झालेली आहे आणि त्या गाठीचं ऑपरेशन करावं लागेल. आणि त्या गाठीमधून एवढा पेन होत होता की मला तो सहन होत नव्हता.
डॉक्टरांनी सांगितलं की ते ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही 10 किलोच्या वरती वजन उचलू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. मी घरी आलो, त्याच्यानंतर टेन्शनमध्ये होतो. आमच्या भगतमतींना सद्गुरू रामपालजी महाराजांनी दर्शन दिलं. सद्गुरू रामपालजी महाराज, आमच्या घराच्या समोर एक आंब्याचं झाड आहे, त्या ठिकाणी सद्गुरू रामपालजी महाराज आले आणि त्यांच्याबरोबर ती 10 ते 12 भक्त होते आणि ते चालत चालत घरामध्ये आले आणि भगतमतींना विचारलं की काय त्रास होतोय. भगतमतींनी सांगितलं की भगतजींना डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल आणि ते ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही 10 किलोच्या वरती वजन उचलू शकणार नाही. सद्गुरू रामपालजी महाराज माझ्या जवळ आले आणि माझ्या पाठीवरती हात ठेवला. ज्या मणक्यामध्ये मला त्रास होत होता, जो पेन होत होता, हात ठेवल्यानंतर परमात्म्याने आशीर्वाद दिल्यानंतर तो पेन, तो त्रास त्या तत्क्षणी जागेवरती बंद झाला आणि सद्गुरू रामपालजी महाराजांनी सांगितलं की बेटा भक्ती कर, सगळं ठीक होईल. आणि सद्गुरू रामपालजी महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरांनी परत रिपोर्ट चेक केला आणि सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही. हा सद्गुरू रामपालजी महाराजापासून असा मला लाभ भेटला. अजून अनुभव असा आला, गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या अकाउंटला 9,000 रुपये क्रेडिट झाले. मोबाईलला मेसेज आल्यानंतर मी चेक केलं की हे 9,000 रुपये मला कुठून क्रेडिट झाले. मी माझं नेट बँकिंग लॉग इन केलं, चेक करून बघितलं तर कुणाचंही मला देणं घेणं नव्हतं, तरी 9,000 रुपये माझ्या अकाउंटला क्रेडिट झाले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये असा चमत्कार झाला की 8,400 रुपये परत माझ्या अकाउंटला क्रेडिट झाले. हा दुसरा अनुभव अजून मला आला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मुख्यतः आपल्याला सद्भक्ती कळाली आणि जे शारीरिक व्याधी ज्या आपल्या होत्या त्यातून सुद्धा आपण बरे झालात. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे नातलग आहेत, जे आप्तेष्ट आहेत, जो काही आपला मित्रपरिवार आहे आणि त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून आपली जी ही मुलाखत बघत आहेत, त्यांना आपण उद्देशून काय संदेश द्याल? सर्व भगत समाजांना मी हात जोडून प्रार्थना करत आहे की आज पृथ्वी तलावरती सद्गुरू रामपालजी महाराज साक्षात परमात्माच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि सद्भक्ती देत आहेत आणि सर्व TV चॅनलच्या माध्यमातून सांगत आहेत की परमेश्वर कोण आहे, सद्भक्ती काय आहे, हे सर्व TV चॅनलच्या माध्यमातून सांगत आहेत की पूर्ण परमात्मा कोण आहेत. सद्गुरू रामपालजी महाराजांची सर्व भक्त समाजाने नामदीक्षा घ्यावी आणि आपलं कल्याण करून घ्यावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की प्रत्येक मानव समाजाने आज संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि सद्भक्ती करून आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला किंवा व्यक्तीला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर्व विविध चॅनलवरती सद्गुरू रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. ते सत्संग बघा, त्याच्या खाली एक पट्टी येते, त्या ठिकाणी नंबर दिलेले असतात की तुम्हाला नामदीक्षा घ्यायची असेल तर सर्व जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर खुले आहेत. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या जिल्ह्याचा नंबर घेऊन त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून सद्गुरू रामपालजी महाराजांची तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी 1ही रुपया खर्च येत नाही. निशुल्क नामदीक्षा दिली जाते आणि त्याच्याबरोबर जी सामुग्री लागणार आहे भक्ती करण्यासाठी ती सुद्धा निशुल्क दिली जाते. धन्यवाद. सत्साई. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303039